मंडळी, माझं नाव विनीता आणि माझं चॅनल द फूड इज लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज आहे नवरात्राची 6वी माळ आणि उद्या आहे 7वी माळ, कारण की 7व्या माळीला आहे ना मी देवीची ओटी भरत असते, म्हणजे घरातल्या देवीची ओटी भरत असते। आणि त्याचबरोबर आज मी घेऊन आली माझ्या सासूबाईंना साड्या घ्यायला, म्हणजे त्यांना कसं दसऱ्याची पण होऊन जाणार आणि मला ओटी पण भरायची आहे घरच्या देवीची। म्हटलं कसं त्यांच्या आवडीची साडी होऊन जाईल आणि त्याचबरोबर मग त्यांची जी साडी आहे ती मी देवीची ओटी भरेल। तर ह्या हिशोबाने ना तर मी आता साड्या घ्यायला आलेली होती। आता त्यांच्या आवडीनुसारच साड्या घेणार आहे, म्हणजे कसं त्यांना दसऱ्याला पण होऊन जाणार ह्या हिशोबाने। तर आता इथं त्या बघतायत त्यांच्या आवडीच्या साड्या। तर आता इथे साडी घेण्यासाठी ना आम्ही दोघीच जणी आलेलो होतो। कसं दुपारचं आमचं आवरून झालं आणि मग आहे ना पटकनी घेण्यासाठी आलो। आणि आता इथे त्यांना आहे ना थोडंसं असं कॉटन सिल्क असं याच्यामध्येच हवं होतं, त्याच्यामुळे ते बघत होतो आणि इथं आम्हाला पटकनी अशा आवडल्या पण आणि घेतल्या पण आहे आम्ही लगेचच साड्या। दोन साड्या तरी घेऊन झाल्या। गार्डन मध्ये दाखवा त्यांना। शिफॉन गार्डन, बिन्नी सिल्क, बेटी हे काय म्हणतात जॉर्जेट मध्ये गार्डन मध्ये कलर नाही ही छान आहे की ही मस्त आहे एकदम। हो एकदम चांगली आहे, खूप भारी आहे, कलर पण छान आहे। नहीं ते नहीं पसंद मला। ये नको, ये ऐसे दिखाओ, ऐसे असे कलर पाहिजे, ऐसे दिखाओ, बारीक डिझाइन मध्ये आणि कलर। तर आता इथे सुरुवातीला ज्या दोन साड्या आवडल्या ना त्या घेऊन झालेल्या आहे आणि ज्या डेली यूजसाठी बघत होतो ना त्या काही एवढे व्हरायटी नव्हत्या, त्या काही घेतल्या नाही। चला ज्यात सुरुवातीला जर तुम्ही बघितलंच तर मी माझ्या सासूबाईंना ना साड्या घ्यायला गेली। कोणत्या साड्या घेतल्या त्यांच्यासाठी ते दाखवते मी। तर म्हणजे त्यांच्या आवडीच्या कोणत्या साड्या घेतल्या त्या दाखवते मी तुम्हाला। आणि ओटी पण मी कशी भरणार आहे देवी आईची तर ते पण मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर चला आहे, तुम्हाला आवाज येतच असणार आहे थोडासा, कारण की दोघांना पण बरं नाही आहे म्हणून। तर ह्या दोन साड्या आहे, तर ही एक घेतली। त्यांच्याकडे हा कलर पण नव्हता खरं, थोडासा आहे ना म्हणजे व्हिडिओमध्ये वेगळा दिसतोय, खरं तर तो ॲक्च्युली ना असा आहे ना थोडासा डिस्टेंबरमध्ये कलर आहे, तो खूप छान आहे खरं। आणि व्हिडिओमध्ये खरंच असं ब्ल्यू टाईप दिसतोय हा कलर। तर ही साडी खूप छान आहे, मला पण फार आवडली। आणि ही एक मेन म्हणजे ही साडी पण खूप आवडली मला। त्यांना म्हटलं मी एखाद दिवशी घालेल खरं ही साडी, मस्त आहे ही साडी। अशा दोन साड्या त्यांच्या आवडीनुसार मी घेतल्या आहे। तर आता आहे ना मी ना देवीची जी ओटी भरणार आहे तर ह्या साडीवर भरणार आहे। तर आता चला मी दाखवते तुम्हाला मी कशी ओटी भरते ते। आणि इथं छान अशी पूजा माझी मांडलेली आहे आणि आज सप्तमी आहे आणि उद्या कसं अष्टमी आहे, सो इथे छान अशी माझी पूजा झालेली आहे। सकाळीच लवकर आहे ना मी पाठ करून घेतला होता। म्हटलं कसं आता देवीला घरी ओटी भरून झाल्यानंतर मग मंदिरात पण मी जाणार आहे ओटी भरायला आणि मग संध्याकाळी आहे ना एक दोन जणींना आहे ना मी ना ओटी भरायला पण बोलवणार आहे, म्हणजे ज्या सवासीन आहे ना त्यांची ओटी मी भरणार आहे। कसं गौराईच्या वेळेस आहे ना जमत नाही आणि मग नवरात्रामध्ये कसं एक दोन जणींना बोलून आहे ना आपण छानपैकी अशी ना देवी आईची ओटी भरून झाली ना की मग सवासींची पण ओटी भरू शकतोय। तर आता संध्याकाळी मी कसं एक दोन जणींनाच बोलवणार आहे, कसं सगळ्याजणी बिझी असतात नवरात्रामध्ये, त्याच्यामुळे मग ज्यांना जमेल त्यांना। तर आता पहिले घरच्या देवीची ओटी भरून घेते आणि मग नंतर मंदिरात जाणार, मंदिरातलं पण मी तुमच्याबरोबर शेअर करेल आणि मग संध्याकाळचं पण। चला आता पहिले ना घरच्या देवीची कशी ओटी भरते ते दाखवते। तर आता सगळ्यात पहिली साडी ठेवली, त्याच्यानंतर आपल्याला ठेवायचं आहे नारळ, त्याच्यानंतर त्याच्यावर छानपैकी असा गजरा आणि मी डायरेक्ट आहे ना असं आयता आणते, म्हणजे त्याच्यामध्ये कसं सगळं काही असतं, बांगड्या, आरसा, कुंकू, काळे मणी हे सगळं काही असतं, त्याच्यामुळे मग मी हेच अर्पण करते। त्याच्यानंतर अत्तर,
पान सुपारी. आता पान झाडाची तोडली आहे मी, कारण की पानं नव्हते त्याच्यामुळे मी झाडाची पानं आणि सुपारी, पान सुपारी ठेवलं आहे. त्याच नंतर एक फळ, एक फूल, दक्षिणा, आणि त्याच नंतर मेन गोष्ट म्हणजे तांदूळ आणि हे जे 5 आपलं गोष्टी असतात, हळकुंड आणि ते, आणि 1 रुपयाचं नाणं. तर आता हे सगळं काही आहे ना मी याच्यावर टाकून घेते, किंवा असं ठेवलं तरी पण चालेल. अशी काही मी ओटी देवी आईची भरणार आहे. तर चला. तर आता इथं घरातली ओटी भरून झाली होती माझी, आणि दुपारी ना मग मी मंदिरामध्ये पण आली. तर आमच्या इथंच आहे ना छान असं तुळजाभवानी देवी आईचं मंदिर आहे. तर तिथे ना आता आम्ही सगळेजण आहे ना ओटी भरण्यासाठी आलो होतो. तर रुचिका नव्हती आमच्याबरोबर, कारण तिचे चालू आहे एक्झाम त्याच्यामुळे. आणि इथं छान अशी ना देवी आईची ना ओटी भरून घेत आहे मी. तर आता इथे आली मी घरी, आणि आता इथे बनवतीये छान अशी खीर. तर आता आम्ही कसं संध्याकाळी बायकांना बोलवलेलं आहे, आणि कसं फराळाचं देण्यापेक्षा म्हटलं, म्हणजे कोणी खातं नाही खात, आणि प्रत्येकाला उपवास आहेच म्हणजे आता नवरात्राचा, म्हणून म्हटलं आहे ना फक्त आपण खीर देऊया. आपण कसं दरवेळेस तांदळाची खीर वगैरे देतो सवासींना, तर म्हटलं ह्यावेळेस आहे ना आपण उपवासाची खीर बनवूया, म्हणजेच भगरीची खीर. तर आता इथे आहे ना छान अशी ना भगर मी सुरुवातीला भाजून घेतली, आणि त्याच्यानंतर त्याच्यात आहे ना तापवलेलं दूध टाकलं, आणि आता छानपैकी ना थोडंसं आटून दिलं, आणि त्याच्यानंतर मग साखर आणि छान असे ना ड्रायफ्रूट्स आहे ना तुपात भाजून टाकले. तर अशी इथं मस्त अशी ना इथं खीर तयार झाली. म्हटलं कसं 4-5 जणींना उपवास आहे, आणि
बाकीचं देण्यापेक्षा म्हटलं खीर देऊया. तर आता इथं मी तयारी करून ठेवती आहे ब्लाऊज पीस आणि म्हणजे ओटीचं सामान. तर ब्लाऊज पीस घेतला, त्याचबरोबर त्याच्यामध्ये सगळं काही शृंगारचं सामान म्हणजेच बांगड्या, मेहंदीचा कोन, टिकली, सिंदूर आणि गजरा, एक फळ, फूल म्हणजे देवीच्या ज्या ओटीमध्ये मी जे सगळं काही ठेवलं होतं ना, ते याच्यामध्ये सगळं काही मी ठेवलेलं आहे. तर सगळं काही इथे अरेंज करून ठेवलेलं आहे मी. फळ पण ठेवलेलं आहे त्यात आणि 5 जणींना बोलवणार होती म्हणून मी ना इथं 5 याचीच आहे ना छान अशी तयारी करून ठेवलेली होती मी. म्हणजे लगेच फक्त आता पान सुपारी राहिली आहे. पान सुपारी एका ताटात काढते, हळदी कुंकू पान सुपारी आणि मग बस तेवढंच. बाकीचं हे सगळं तयार आहे आणि खीर पण रेडी आहे. तर आता सगळं काही आवरून झाले, वाजली इथे 5:30. तर चला आता बाकीची तयारी करते. तर आता इथे माझ्या मोठ्या नणंदबाई आणि त्यांची मैत्रीण या अशा आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर मग दुसरी पण माझी नणंद, जाऊबाई अशांनाच बोलवलेलं आहे आणि दुसरी अजून एक मैत्रीण, अशा 5 जणींना मी बोलवलेलं आहे. तर आता आम्ही चांगल्या गप्पा मारतोय. साडीबद्दलच चालू होत्या आमच्या गप्पा. त्याच्यानंतर आता मी इथं खीर घेऊन आलेली आहे. तर त्या म्हणे मी दुधाचं असं काही खात नाही. पण नंतरून आहे ना आम्ही सगळ्या जणींनी जेव्हा खाल्ली ना, तर त्यांना म्हटलं अहो खरंच खाऊन बघा, खूप छान झालेली आहे. नंतर मग त्यांनी अर्धी वाटी खाल्ली. त्यांना खरंच खूप आवडली आणि खरंच इतकी अप्रतिम झाली होती ना खीर. सगळ्यांनी ना डबल घेऊन खाल्ली. तर आता इथं अक्का आहे ना आदित्यला बोलत होत्या, माझा व्हिडिओ चांगला घे तू. असं चालू होती गंमत. तर आता इथे छानपैकी आहे ना माझ्या नणंदबाई, जाऊबाई पण आल्या, त्यांना पण मी खीर देतीये.
तर चला मंडळी, आज सुरुवातच खरंच खूप छान झालेली होती. देवी आईची ओटी भरणं, त्याच नंतर दुपारी पण छान असं मंदिरात जाऊन देवीची ओटी भरून आली आणि संध्याकाळी मस्त असा हा प्रोग्राम झाला. म्हणजे घर आहे ना असं सुवासिनीने भरून गेलेलं होतं. छान असा प्रोग्राम झाला खरं. मस्त सगळ्यांनी खीर वगैरे खाल्ली आवडीने, सगळ्यांची ओटी वगैरे भरण केलं मी. मस्त गेला आजचा दिवस. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओला नक्की एक लाईक, शेअर आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असले ना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण की तुमचं एक लाईकने ना व्हिडिओ माझा पुढे जाईल आणि मला मोटिवेशन होईल म्हणजे नवीन-नवीन छान-छान व्हिडिओ करण्याचं. तर चला मग भेटूया आपण असे छान-छान व्हिडिओसह. तर चला बाय आणि तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.